लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार. मोदी पंतप्रधान होत आहेत ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. जनतेने तिन्ही पक्षांना दिलेला कौल खिलाडी वृत्तीने स्वीकारला आहे. प्रत्येक पक्षाचं योगदान महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात आलेल्या अपयशाचं चिंतन तिन्ही पक्ष बसून करणार आहोत. दलित मुस्लिम मतांमध्ये अपप्रचार केला गेला, आम्ही कमी पडलो. राणेंचा प्रचार भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी प्रामाणिकपणे केला आहे. महाराष्ट्रात गैरसमजाचं वातावरण निर्माण झालं आहे. रामटेकचे माजी खासदार, शिवसेना प्रतोद, भरत गोगावले, निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या सर्व वक्तव्यानंतर फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली. निलेश राणे, नितेन राणेंचा गैरसमज दूर होईल. भविष्यातील निवडणुका युती म्हणूनच लढवणार. कोकण पदवीधर निवडणुकीवर कोणताही परिणाम होऊ नये. आमचे घरातले भांडण, महायुतीतले भांडण पुढे न्यायचं नाही. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांना भेटलेल्याचा पुरावा सादर करावा. गैरसमज पसरवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली आहे. मतदारसंघात मतदान मागे आल्याचा आरोप. मुस्लिम बांधवांमध्ये गैरसमज पसरवले ते दूर करण्यात आम्ही अयशस्वी. मुस्लिम मतं न मिळाल्यानं राज्यात आम्हाला मताधिक्य कमी मिळाले. गरजेपुरतं कुणाला वापरून घ्यावं हे महाविकास आघाडीकडून शिकावे. सोशल मीडियावर विश्वास ठेवू नये. विरोधक माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावरून मंत्रिपद जाहीर होत आहे, त्यावर विश्वास ठेवू नका. अजून मंत्रिपदाचं काहीच ठरलेलं नाही. संविधान बदलण्याचं विधान राजीव गांधींनी केलं होतं. 48 तास झाले नाहीत. मोठा कोण, छोटा कोण महाविकास आघाडीत सुरू झाली आहे. अपयश ही सांघिक जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीस जबाबदार नाहीत, त्यांनी सरकारमध्ये राहावे. कोकण पदवीधर निवडणूक महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर आम्ही जोमानं काम सुरू करू. मराठा आरक्षण देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला आहे. मनोज जरांगेंनी उपोषण न करता चर्चा करावी. विधानसभेला महायुती राहील, स्वतंत्र पक्ष लढणार नाही. सरकार महायुतीचेच येईल. मनोज जरांगेंची समजूत काढली जाईल. त्यावर टीका केली की ज्यांनी माझा मतदारसंघ मागितलाय हे काय उभाटाचे पदाधिकारी नाही आहेत किंवा उभाटाचे नेते नाही आहेत, ते आमच्यातलेच आहेत. त्याच्यामुळे नक्की आम्ही गैरसमज दूर करू. आमच्यामुळं महाविकास आघाडीच्या कुठच्याही घटक पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीची भूमिका माझ्याकडनं घेतली जाणार नाही. त्याच्यामुळे समोरचा कोणतरी बोललाय म्हणून माझ्याकडनं आपण देखील टीकेची अपेक्षा करू नये. ते बोललेत म्हणून मी तुम्हाला काहीतरी ब्रेकिंग देईन अशा पद्धतीची देखील अपेक्षा माझ्याकडनं करू नये. शेवटी आमचं हे घरातलं भांडण आहे, महायुतीतलं भांडण आहे. त्याच्यामुळे ते कसं थांबवायचं, कसं पुढं न्यायचं की न्यायचं नाही याची परिपक्वता माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे. संविधान बदलण्याचा परत एकदा सिक्वेन्स सांगतो. संविधान बदलण्यावर जे 2 खासदार बोलले हे अतिशय वाईट पद्धतीनं बोलले. त्याच्याबद्दल आम्ही त्यांची पाठराखण करतच नाही. पण त्याच्यानंतर सुद्धा पुण्याच्या भाषणामध्ये आणि मुंबईच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की संविधान आम्ही बदलणार नाही. उलट संविधान जे बदलतील त्यांच्या विरोधात आम्ही उभं राहू. त्याच्यामुळे आता खासदाराचं मानायचं की पंतप्रधानांचं मानायचं. स्वतः मुस्लिम बांधव येऊन सांगत होते की ज्यांच्यासाठी तुमच्या विरोधामध्ये जाऊन आम्ही मतदान केलं त्यांनी आमचा दिल घेतला नाही, त्याच्यामुळे हे आमच्यासोबत काही उभं राहणार नाहीत. विधानसभेला आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. आमच्याकडनं जे काही घडलं हे ह्या निवडणुकीपुरतं घडलेलं आहे. हे इथंच नाही आहे. काल मी संध्याकाळी रायगडला होतो. रायगडचे मला सगळे मुस्लिम बांधव भेटले. काल मला श्रीवर्धनचे मुस्लिम बांधव भेटले. खेडचे, सगळीकडेच आहे. हा ट्रेंड जो होता हा फक्त काय रत्नागिरी जिल्ह्यापुरता नव्हता, पूर्ण महाराष्ट्रामध्ये होता आणि देशामध्ये होता. परंतु काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपयश आलं याची देखील आम्हाला जाणीव आहे. तिन्ही पक्ष बसून आम्ही त्याचं आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू. एक मात्र निश्चित आहे की मुस्लिम बंधू भगिनींमध्ये ज्या पद्धतीनं एक निगेटिव्हिटी निर्माण करण्यामध्ये देशभरामध्ये महाविकास आघाडीला यश आलं, त्याच्यामुळं त्यांच्या मताचा आकडा वाढला, जागांचा आकडा वाढला. याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. दलित बंधू भगिनींमध्ये संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचा अपप्रचार केल्यामुळं त्यांचा देखील गैरसमज झाला. ती देखील मतं त्यांना पडली. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा दोष आहे असं मानत नाही. आम्ही हा गैरसमज दूर करण्यामध्ये कमी पडलो हे प्रामाणिकपणानं मी इथं सांगितलं पाहिजे. नाही, हेच मी तुम्हाला सांगतो. 48 तास झाले नाहीत तर परत मोठा कोण नाही छोटा कोण, बरोबर. त्याच्यामुळे अजून 2 महिने थांबा.
सांगलीमध्ये मोठा कोण छोटा कोण म्हणण्यापेक्षा विशाल पाटील हे सगळ्यांवर मात करत निवडून आले. आज त्यांनी कदाचित काँग्रेस पक्षाचं समर्थन केलं असेल. त्याच्यामुळे सगळंच काय अलबेल नाही आहे. समोरच्याकडे बोट दाखवताना 3 बोटं आपल्याकडे असतात. थांबा, अजून 2 महिने वाट बघा, त्याच्यामध्ये फार बदल होणार आहेत. आता खरं 48 तासानंतर सुरुवात झालेली आहे. मोठा कोण छोटा कोण आता ते पहिले ठरवू देत. आता उद्या त्यांची प्रेस कॉन्फरन्स होईल. आता कोणी सांगितलं, उबाठाच्या लोकांनी सांगितलं की मोठा मी आहे. तो काय भाजपचा दोष आहे की शिंदे साहेबांचा दोष आहे अशातला भाग नाही. आता ह्या सगळ्या प्रिकॉशन घेतील ना, या सगळ्या प्रिकॉशन घेतील. किती जागा लढवायच्या आहेत, किती जागा लढवायच्या नाहीत, भाजपनं कुठच्या लढवायच्या आहेत, अजितदादांनी कुठच्या लढवायच्या आहेत, शिंदे साहेबांनी कुठच्या लढवायच्या आहेत, हे लवकरात लवकर फायनल होईल. उद्या आमची पक्षाची बैठक आहे, शिंदे साहेबांनी बोलवलेली आहे, आमदारांची, आमच्या सगळ्या मंत्र्यांची. तिथे देखील काही चर्चा होईल. पण मला असं वाटतं की जो आम्ही धडा शिकलेलो आहोत त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. मी काय सांगितलं, ह्यालाच गैरसमज असं म्हणतात. ह्याचीच व्याख्या गैरसमज अशी आहे. आता उद्धवजींना भेटले, रश्मी ठाकरेंना भेटले, हे काही लपून राहत नाही. जर पुरावा असेल तर त्यांनी तो सादर करावा. आणि माझी विनंतीच ही आहे की जर आपल्याकडे पुरावा असेल तर भाजपाचे नेते स्वतः देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, राणे साहेब आहेत, त्यांच्याकडे तो सादर करावा. त्याच्यावर पक्षांतर्गत जी काही कारवाई करायची ती एकनाथ शिंदे साहेब करतील ना. पण म्हणून माझं असं मत आहे की त्याच्यासाठी पीठ करावं अशातला माझा भाग नाही. आणि म्हणून मी एकदा जर सांगितलं की माझं सगळं सांगत असताना की माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे, आता विकासात्मक मला विचारा. राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली फार मोठी इंडस्ट्री या ठिकाणी येणार असेल. कालच मी आपल्याला परवा जे मी ट्विट केलं होतं की मी आनंद महिंद्रांना देखील भेटलो. तर माझी सदिच्छा भेट जरी असली तरी रत्नागिरीमध्ये त्यांनी फार मोठे प्रोजेक्ट आणावेत यासाठीच मी त्यांची भेट घेतलेली होती. त्या साथीला जर राणेसाहेबांसारखा नेता असेल तर अजून चांगल्या पद्धतीची इंडस्ट्री येऊ शकते. पाण्याचा प्रश्न जर सुटणार असेल तर आमचं पाठबळ त्यांना आहे. त्याच्यामुळे विकासात्मक दृष्ट्या राणेसाहेब जर पुढे जाऊन काही करणार असतील तर त्यांच्यासोबत आम्ही आहोत ना. आम्ही महायुतीतले आहोत आणि ते करू शकतात. मुख्यमंत्री असताना त्यांनी करून दाखवलेलं आहे. तर त्याच्यावर शंका घ्यायची काही आवश्यकताच नाही.